प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 22 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होणार आहे। डक यांनी वर्तवले हा या वर्षातील शेवटचा पाऊस असण्याची शक्यता आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार हा पाऊस प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये असेल। यात खालील जिल्ह्यांचा समावेश देखील आहे। हा पाऊस विशेष करून मराठवाडा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, जालना तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागात यवतमाळ, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा पाऊस सर्वत्र सारखा नसतो, भाग बदलत आणि तुरळक स्वरूपात पडेल। काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असेल तर काही ठिकाणी फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी पाऊस पडणार नाही, असे पंजाबराव डक प्रसिद्ध असे हवामान अभ्यासक यांच्या म्हणण्यानुसार दरम्यानच्या काळात म्हणजे 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते। सध्या वातावरणात दिसणारे धुके पाऊस परत जाण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत, त्यामुळे या शेवटच्या पावसानंतर राज्यात थंडीला सुरुवात होईल। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 2 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होईल, जी हळूहळू वाढत जाईल आणि थंडीचा कडाका वाढेल। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।